आजच सबस्क्राइब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई काय झालं? काही नाही गवंती, काय सुचतच नाही बघ, काय बी चांगलं घडत नाहीये। हे समजा आपल्याच बाबतीत का घडते काय कळत नाही बघ। तुम्हाला कोणाला माझं ऐकायचं नसेल तर नका ऐक, पण हे सगळं त्या उर्मिला काकूंनी केलं। त्यांना माझं बाळ या जगात आलेलं नको होत। अगं दिव्या, हे बघ तू शांत हो, तू स्वतःला त्रास नको करून घेऊस। तुझं जे नुकसान झालंय ते देवाकडून सुद्धा भरून निघणार नाहीये, पण म्हणून तीच गोष्ट सारखी उगाळत बसायची आहे का? पण ते थांब, हे बघ आपण ना इथनं जायला पाहिजे, त्याच्याशिवाय हे जे काही चाललेलं आहे ना हे दुःख थांबणार नाही इथं। आपण जाऊया। शिवा लेकराची लय काळजी वाटते ग। मी तुला सांगते, त्या पोरीनं काय बी खाल्लेलं नसणार, चांगलं ओळखते की मी तिला। आई ती सुद्धा खूप प्रयत्न करते हो, आपल्यामुळे तिचं सासर तिच्यापासून तुटता कामा नये। आपण इथे राहिलो ना तर सगळ्यांनाच त्रास होणार। आजी, आई, तुम्ही काही खाल्लंय का? नाही ग, कोणाच्याच घशाखाली घास उतरत नाही। बघ ना, दिव्या सुद्धा काही खायला तयार नाही। किती स्वार्थी असशील शिवा तू, फक्त स्वतःचा विचार करतेस ना। माझं एवढं मोठं नुकसान झालंय तरी बाई, आजी आणि आई तुझा संसार कसा तुटणार नाही याचा विचार करतात। त्या बाईमुळे माझं बाळ गेलं, त्याचं काय? दिव्या, हे बघ तुझं म्हणणं कळतंय मला, पण उर्मिला काकूने हे मुद्दामून केलेलं नाहीये। दिव्या, तू शांतपणे विचार कर, तुझा गैरसमज झालाय। अगं काय होतंय तुम्हाला, जो तो त्यांचीच बाजू घेताय। अगं हे बघ दिव्या, कोणीही कोणाची बाजू घेत नाहीये, तू जरा एकदा आमचं ऐकून घे ना ग। आई, मला नाही ऐकून घ्यायचं। हे जे काही समजत चाललंय ना तेच नकोय। वंदे, तू आवरायला घे, आपण निघूया इथनं। हा म्हणजे तुम्ही जाताय इथून? हो। अगं आई, असं काय करताय? तुम्ही जाताय हे मला पटत नाहीये। तुम्हाला कळतंय का, भाऊंना जर हे कळलं तर तेही तुम्हाला जाऊ देणार नाहीये, त्यांना वाईट वाटेल। शिवा, अगं आम्ही इथून गेलो नाही ना तर हे दुःख काही कमी होणार नाही, ह्याच्यात उगाच अजून अडचणी वाढत राहत्याल। तेव्हा जाऊ देत बाई आम्हासनी। असं काही होणार नाहीये। हे बघ शिवानी, मुळात आम्ही इथे येऊनच चूक केली। आम्ही इथे आलोच नसतो ना तर हे काही घडलंच नसतं, पण आता केलेली चूक लवकरात लवकर सुधारली पाहिजे, हे नक्की। हे तर सगळं उलट फिरतंय। नाही, असं होऊन चालणार नाही, काहीतरी करायला हवं।